नमस्कार मित्रांनो, टेक विथ राहुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉइन करा, जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील। मित्रांनो, गाव पातळीवर काम करणारा महसूलचा अधिकारी म्हणून तलाठ्याची ओळख आहे। जमीन खरेदी विक्री दस्तावरून त्याची नोंद घेणे, वारस नोंद, बोजा दाखल करणे, मयताचे नाव सातबाऱ्यावरून कमी करणे यासह अनेक प्रकारच्या फेरफार नोंदी तलाठी करतात। याकरिता ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष फेरफार करिता अर्ज तलाठी कार्यालयात नागरिकांना हा करावा लागतो। त्यानंतर अर्जाच्या अनुषंगाने तलाठी नोंद घेऊन त्या नोंदी मान्यतेकरिता मंडळ अधिकारी यांच्याकडे ऑनलाईन पद्धतीने पाठवितात। मात्र अनेक ठिकाणी तलाट्यांकडून काही आर्थिक कारणावरून संबंधितांचे फेरफार अर्ज प्रलंबित ठेवले जातात। नियमानुसार फेरफाराबाबत आलेल्या अर्जावर आक्षेप किंवा हरकत घेण्याचा कालावधी हा 1 महिन्याचा असतो। आक्षेप किंवा हरकत न आल्यास पुढील कारवाई ही तलाट्याला करावी लागते। मात्र आर्थिक कारणामुळे जाणून बुजून फेरफार प्रलंबित ठेवले जातात। याबाबत अनेक ठिकाणी वाढलेल्या तक्रारी लक्षात घेऊन भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून आता तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या कामाची चौकट निश्चित करण्यात आली आहे। मित्रांनो, आता वरिष्ठ पातळीवरून नागरिकांनी केलेल्या फेरफार अर्ज संबंधित तलाट्याने पाहिला आहे का? अर्जावर कुणाची हरकत अथवा आक्षेप घेतला गेला आहे का? हरकत अथवा आक्षेप नसेल तर संबंधित अर्जाच्या अनुषंगाने फेर नोंद घेऊन अर्ज मान्यतेकरिता मंडळ अधिकाऱ्याकडे पाठविला आहे का? याबाबतच्या कामावर वरिष्ठ पातळीवरून आता लक्ष ठेवले जाणार आहे। भूमी अभिलेख विभागाने आता गावनिहाय दाखल झालेल्या प्रलंबित फेरफार अर्जांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे आता कोणती नोंद कधी मंजूर केली, कुणाची नोंद आधी मंजूर केली, ही सर्व माहिती सामान्य नागरिकांना पाहता येणार आहे। त्यामुळे तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या कामकाजात पारदर्शकता येऊन नागरिकांनी सादर केलेल्या अर्जाच्या क्रमानेच तलाठी यांच्याकडून फेरफार नोंद घेतल्या जाणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तसेच मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील। तर चला मित्रांनो, भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।